सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले व सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र अध्यक्ष संस्थापक सन्माननीय अजितदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस मित्र टीममधील सर्व माता भगिनी यांनी आज रक्षाबंधन व नारळ पौर्णिमेचे औचित्य साधून तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघसह संबंधित पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधल्या। यावेळी सर्व पोलीस मित्र उपस्थित होते। पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ म्हणाले, सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्रांची जी टीम ही टीम अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगली जिल्ह्यात काम करते। पोलिसांना एक हात मदतीचा या उद्देशाने ही कामगिरी उल्लेखनीय आहे अशा शब्दात कौतुक केलं। तर सर्व पोलीस मित्र महिला वर्गांनाही शुभेच्छा दिल्या। तर या संस्थेचे संस्थापक अजितदादा जाधव यांचेही पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी अभिनंदन व कौतुक केले। तासगाव येथील गणेशोत्सव काळात आम्हास आपले सहकार्य लाभलं असंही यावेळी अजितदादा यांना पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सांगितलं। हा सर्व कार्यक्रम तासगाव पोलीस ठाण्यातील सर्वांच्या उपस्थितीत आनंदी वातावरणात धार्मिक विधीप्रमाणे पार पडला। सर्व माता भगिनींनी सर्व पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांना राखी बांधल्यानंतर ओवाळून आशीर्वाद घेतला। तासगाव आणि विटा भागातील आपल्या भगिनींनी आपल्याला रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यासाठी सर्वजण आलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार सुद्धा आपल्या सर्वांचे या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या संघटनेच्या पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून सतर्क नागरिक संघटनेच्या माध्यमातून आमच्या पोलीस प्रशासनाला मदत करण्याचे अनेक चांगले कार्यक्रम अजित जाधव या ठिकाणी आपले प्रमुख आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्ही घेतच असता। गणपती उत्सवामध्ये सुद्धा आम्हाला चांगली मदत आपल्या सगळ्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून होत असते आणि आज आपण या ठिकाणी आमच्यासाठी रक्षाबंधनाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी घेतला। आम्ही खऱ्या अर्थानं समाजामध्ये ज्या काही माता भगिनी आहेत त्या सगळ्यांच्या सुरक्षितेची खरी तर जबाबदारी आपण आमच्या सगळ्या पोलीस अधिकारी अंमलदारांवरती असते। तर तीच खऱ्या अर्थानं आमची तीच सगळ्या भगिनींना ओवाळणी या ठिकाणी आमच्या कामातूनच आम्ही देत असतो। परंतु पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आलात, आमच्या सगळ्यांचं या ठिकाणी रक्षा बांधून आम्हाला तुम्ही आमच्यावरती पुन्हा ती जबाबदारी सोपवली, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।